बहुसंख्याक आहे. काय गैरसमज आहे यांच्या मनामध्ये? त्यांच्या मनामध्ये गैरसमज आहे की ह्या सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही. आज एवढ्या मोठ्या सभेमध्ये प्रश्नोत्तर करता येणार नाही, पण प्रश्न मी उपस्थित करतो, उत्तरही मी देतो. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली 1960 साली. 15 ऑगस्ट 47 साला देश स्वतंत्र झाला. गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं. 60 साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. 60 अधिक 40 2000 अधिक 24 64 वर्षामध्ये पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण पहिल्यांदा हे 2017 साली मिळालं. ते देवेंद्र फडणवीस नावाच्या मुख्यमंत्र्यांनी. देवेंद्र फडणवीस कोण होते? मराठा होते. ते ब्राह्मण होते. कळायला सोपं जातीने ब्राह्मण होते, पण ते जात मानत नाही. समाजातल्या ज्या ज्या घटकाचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न आहे असं ते मांडतात. त्याच्या आधी मुख्यमंत्री मराठा किती होऊन गेले? यादी करताना आपल्याला कागद आठवणा पडेल. यशवंतराव चव्हाण होऊन गेले, वसंतराव पाटील होऊन गेले, शंकरराव चव्हाण होऊन गेले, त्यांचा मुलगा अशोक चव्हाण होऊन गेला, शरद पवार होऊन गेले, विलासराव देशमुख होऊन गेले, शिवाजीराव पाटील निलंगेकर होऊन गेले, बाबासाहेब भोसले होऊन गेले. सगळे मराठा मुख्यमंत्री होते. आता बघा गमतीचा भाग कसा आहे, त्यातल्या कोणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. पहिल्यांदा दिलं देवेंद्रजींनी. ते हायकोर्टात टिकवलं आणि तेवढं सरकार गेलं. आरक्षणाची केस दिली सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टात आपण केस हरवलो तेव्हा मुख्यमंत्री कोण होते? उद्धवजी ठाकरे होते. पुन्हा सरकार गेलं, आरक्षण दिलं. कोणी दिलं? एकनाथ शिंदेने दिलं. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, टिकवलं, घालवलं उद्धवजी ठाकरेंनी. पुन्हा दिलं एकनाथ शिंदेनी. मराठा समाजाचा महायुतीमध्ये प्रॉब्लेम काय? पुढचा मुद्दा उपस्थित करतात की ओबीसी आरक्षण देणं. 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1950 साली आपण घटना स्वीकारल्या. घटनेमध्ये ज्याला म्हणतात कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन फक्त 2च कॅटेगरीने मिळालं. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब, अनुसूचित जाती आणि जमाती मिळाला. तो म्हणजे दलित आणि आदिवासी. ओबीसीला आरक्षण 50 पासून नाही मिळालं. ओबीसीला आरक्षण 92ला मिळालं. त्यावर मुख्यमंत्री कोण होते? शरद पवार मुख्यमंत्री होते. जर 382 जातींना ओबीसीत घातलं गेलं, ठीक आहे, ते मागास होते, आर्थिक मागास, सामाजिक मागास, शैक्षणिक मागास, मराठा मागास आहे ना, त्याला का नाही घातलं? मुख्यमंत्री होते शरद पवार साहेब. आणि आता शरद पवार साहेब मराठा समाजाला असं सांगताय की अरे ओबीसीतून घ्या, म्हणजे 10% दिलाय ते आम्ही टिकवणार आहोत. आता ओबीसीतून दिलं तर टिकणार नाही न्यायालयात, आणि द्यायचं होतं. तुम्ही काय कसं द्यायचं होतं? आणि मराठा समाजाच्या मनामध्ये महायुतीबद्दलचा असणारा गैरसमज दूर केला पाहिजे. 1982 साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षण मिळवण्यासाठी गोळी मारून घेतली, आत्महत्या केली. 82 ते 95 त्यांच्या नावाने फोटो लावला नाही तुम्ही. 95ला महायुतीचं सरकार आलं, त्यावेळेला अण्णासाहेब पाटलांच्या नावाने महामंडळ झालं. 82 ते 95 तुम्ही फोटो बनवला. अण्णासाहेब पाटील महामंडळाला तुमचं सरकार 2004 ते 14 10 वर्ष होतं. 99 ते 14 15 वर्ष होतं. तुम्ही कधी 10 कोटीच्या वर अण्णासाहेब पाटील महामंडळ दिले नाही. मग देवेंद्रजी 2014ला मुख्यमंत्री झाले, त्यांनी 14 ते 19 आणि आता पुन्हा 22 ते 24 2000 कोटी रुपये अण्णासाहेब पाटील मीच अध्यक्ष आहे ना. मंत्रिमंडळाची उपसमिती असते, त्याचा मी अध्यक्ष आहे. 14 ते 99 पण मीच होतो, आता पण मीच आहे. मी निर्णय करायचा असता. एक स्कीम सांगितली अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने तरुण तरुणींना विना व्याज कर्ज देण्यास. किती लोकांना दिलं? 79,000 तरुण तरुणींना दिलं. 15 लाख रुपये दिलं. व्याज सरकार भरणार. 6,000 कोटीचं लोन दिलं. 600 कोटीचं व्याज सरकारनं भरलं. अरे तुम्ही 10 कोटी नाही किती दिले? आणि आता मराठा समाजाला तुम्ही असं म्हणताय की यांनी तुम्हाला काय दिलं? म्हणून मराठा समाजाच्या तरुण तरुणांना, मराठा समाजाच्या मतदारांना माझी हात जोडून विनंती आहे
मतदान कोणाला करायचंय लोकशाही उत्तर ठेवा. गैरसमज नको, गैरसमज. दुसरा घटक मुस्लिम समाज काय त्यांच्या डोक्यामध्ये चालवत आहे की आपको पाकिस्तान में भेजेंगे. CAA याचा फुल फॉर्म सुद्धा कोणाला माहित नाही. माझं चॅलेंज आहे. आता इथून उभ्या आणि सगळे पत्रकार घेऊन शिरोळच्या मुस्लिम वस्तीमध्ये एका मुस्लिमाने मला याचा फुल फॉर्म सांगितला, वाटेल तरी हा मी तयार आहे. फुल फॉर्म माहित नाही तुम्हाला. सिटीजन अमेंडमेंट ऍक्ट, नागरिकता संशोधन कायदा हा नागरिकता देण्याचा कायदा आहे, काढण्याचा नाही. 23 कोटी मुसलमान भारतात, पाकिस्तानमध्ये 16 कोटी आहे. तर 23 कोटी मुसलमान 16 कोटीमध्ये पाठवतात का कोणी? तिथे जे हिंदू होते त्यांच्यावर अन्याय अत्याचार होतात, ते पळून येतात भारतात, त्यांना निर्वासित म्हणतात, त्यांना रेशन कार्ड मिळत नाही, आधार कार्ड मिळत नाही, मतदानाचा अधिकार मिळत नाही, म्हणजे नागरिकत्व मिळत नाही. त्यांना नागरिकत्व देण्याचा कार्यक्रम आहे. तुमचं नागरिकत्व आहे कार्यक्रम नाही आहे. मोदींनी 141 कोटी नागरिकांना 2दा व्हॅक्सिन दिल्यामुळे आज आपण इथे मोठ्या उत्साहाने एकत्र आलो. त्या 141 कोटीमध्ये मुसलमानांना हे आपलं इंजेक्शन नाही देगा बाजू आपको मरना है तो असं काय केलं. 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिलं. चला रेशन कार्ड रेशन लोकांना मुस्लिम पहिलं नाही केलं. उलट काँग्रेसने 68 वर्षाच्या राजवटीमध्ये तुम्हाला स्टोर रिपेअर, छत्री रिपेअर करणारा, फळं विकणारा, जास्तीत जास्त रिक्षावाला ठेवलं. हे मी नाही म्हणत. काँग्रेसच्या काळामध्ये एक सच्चर कमिशन नावाचं कमिशन आपण केलं. त्या सच्चर कमिशनने दिलं की काँग्रेसने मुसलमानांना मुद्दाम शिक्षण दिलं नाही, गरीब ठेवलं. सांगा याच्यापेक्षा 5वा अध्याय तुमचा कोणता आहे? जास्त जास्त कटलरी विकणार, फुगे विकणार, आमचा तो म्हाताऱ्याचा कापूस विकणार. तुमच्या मुलामुळे शिक्षण दिलं काँग्रेसने. सरकार कोणाचं होतं? काँग्रेस होतं ना. आणि आता काँग्रेस वेळे तुम्हाला सांगताय की मोदी आपण पाकिस्तानने भेटण्यात गेलं. नाही बाबा, असं नाही आहे. तिसरा मुद्दा, तिसरा घटक दलित. दलितांच्या लोकांना काय बोलत आहे? अरे बाबासाहेबांची घटना बदलणार आहे. बाबासाहेबांची घटना कधी बदलता येते, घटनेमध्ये दुरुस्ती करता येते. पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाल्यापासून आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती झाली आहे. अरे बापरे, पुढे वाढले. अरे बापरे, पंतप्रधान होतं, काँग्रेस होतं, नेहरू होते, इंदिरा गांधी होत्या, मनमोहन सिंग होते. मोदींनी 2दा घटना दुरुस्ती केली. एक घटना दुरुस्ती काय तर महिलांना 33% विधानसभा आणि लोकसभेमध्ये आरक्षण द्यायचं. घटना दुरुस्ती योग्य आहे का? मागे घेऊया. आमदार खासदार व्हायचंय की नाही व्हायचंय? घटना दुरुस्ती म्हणजे काय? नाही ते आणायचं. महिलांना आरक्षण नाही ते आणलं. तो घटना बदल नाही आहे, ती घटना दुरुस्ती. गरिबांना 10% नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं. ती दुरुस्ती करूया की नको? गरिबांना नोकऱ्यांमध्ये 10% जागा राखून देऊया की नको? द्यायला पाहिजे. मोदीजींनी घटना दुरुस्त्या ह्या आणल्या. अटलजींनी काय आणली तर 6 ते 14 वयोगटातल्या मुलांना सरकारने मोफत शिक्षण दिलं पाहिजे. दुरुस्ती आणल्या की नको आणल्या? आणि मग काँग्रेसने काय आणली? लोकांनी निवडणूक दिलेली सरकार केंद्राला नको असतील तर ती बरखास्त करता येतील. 90 वेळेला काँग्रेसने लोकांनी निवडून दिलेली सरकार बरखास्त केली. त्यासाठी घटनेत दुरुस्ती केली. मोदीजींनी एकदाच लोकांनी निवडून दिलेलं सरकार बरखास्त केलं. जम्मू काश्मीरचं जेव्हा 370 कलम रद्द करायचं होतं, गडबड होईल असं वाटत होतं, म्हणून मोदीजींनी जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करताना एकदाच 10 वर्षात एकदाच तुम्ही 90 वेळेला या देशातली लोकांनी निवडून दिलेली सरकार बरखास्त केली. ती घटना दुरुस्ती कोणी केली? आणि आता तुम्ही दलितांना सांगताय की तुमचं आरक्षण करणार. दलित मित्रांनो, 70 वर्षानंतर दलित समाजाला दिलेल्या आरक्षणाचा आढावा घेण्याचा जो कायदा होता त्यात मोदी
मोदींनी दुरुस्ती करून अजून 10 वर्ष वाढवली. म्हणजे तुमच्या फायद्याचं केलं का तोट्याचं केलं? याच मोदींनी 26 नोव्हेंबर हा घटना दिन म्हणून सुरू केला की ज्या सरकारी ऑफिसमध्ये घटनेचं पूजन करावं लागतं. ते मोदी घटना या मोदींनी देशामध्ये 5 आंबेडकरांशी संबंधित ठिकाणं तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केली. मग ती जिथे त्यांचा जन्म झाला दापोलीजवळ आंबवडे, त्यांचे वडील नोकरीला होते ते महू, अशी 5 ठिकाणं आंबेडकरांची तीर्थक्षेत्र विकसित केली. ते दलित विरोधी आहे. हे काँग्रेसवाल्यांनो, तुम्ही दलितांसाठी काय केलं? त्यांना झोपडपट्टीतच ठेवलं. त्यांना झोपडपट्टीत ठेवलं आणि त्यांना गरीब ठेवण्यात तो मतविरोध राहिला. 14 गटात महिला, तो मांडून माझं बोलणं संपवणार आहे. महिला ह्या वेळेला नवऱ्याला असं म्हणणार आहे की स्वयंपाक करून ठेवलाय, तुझं तू जेवण घे, मी चालले बघायला. तुला नाही करायचं म्हणून जाऊन घ्यायला की तू बस, मला ऊन चालतंय का? तर मोदींनी सकाळी 5 वाजता उठल्यापासून रात्री 10ला झोपेपर्यंत एकेका महिलेच्या समस्येचा अभ्यास केला आणि योजना केली. 5ला उठली, टॉयलेटला जायचंय तर पुढे जायला लागणार होतं बाहेर. मोदीजी म्हणाले बिलकुल नाही बाहेर जाण्याची आवश्यकता, घरात टॉयलेट. 7 वाजले, पुन्हा टॉयलेटला जायचंय. आता संध्याकाळी 7 वाजता जाता येणार नाही. गावी माझं मी 2200 लोकसंख्येच्या गावामध्ये ऍक्शन झालं. माझ्या वहिन्या दिवसभर टॉयलेटला जायचं नाही, कसं जाणार? दिवस उजाडला, आता अंधार पडल्याचं जाऊ. 5 वाजता उठल्या पहिली अडचण टॉयलेटची. 10 कोटी टॉयलेट देऊन टाकले. मग टॉयलेटला जाऊन आली की नवऱ्याला गरम चहा करायचा, तर चला लाकडा चूल पेटवा, नवऱ्याला चहा पाहिजे तर कोण मागणार? ती चूल काढली, गॅस आणला. पुढे 9 वाजले, आता स्वयंपाकाला सुरुवात करायची. सगळे तांदूळ नाही, गव्हाचं पीठ नाही, रेशन मोफत देऊन टाकलं. दुपार झाली, सासूबाई आजारी, डॉक्टरकडे जायचंय, पैसे नाही आहेत. 5 लाखाचा आयुष्यमान विमा दिला. आता 3 वाजले, पाणी आणायला जायचं. उठून 5 वाजले, आता 5 वाजल्यानंतर पाणी आजी. 5 वाजले, आता पाणी आणायला जायचं तर कुठेतरी वरून पाणी आणायला जायला लागायचं. आता हर घर नल से पाणी, हर घर नल से स्वच्छ पाणी. डोक्यावर हंडा घेऊन वरवर भटकावं लागणार नाही. किती आली तू? बरोबर राहिली. मातृवंदना 6,000 रुपये पडला. मुलगी जन्माला आली, लेख लागली 1,02,000 रुपये. एसटी मध्ये किती पुरुषांना बसायला, ते पुरुष भावापासून काय वाजवत नाही त्याचं कारण मोठी सगळं महिलांसाठीच आहे. अर्ध तिकीट मिळाल्यामुळे सारखी आमची वहिनी बाहेर जायला लागली. दादा आमचा म्हणाला की हे बंद करा बाबा, सारखी बाहेर पडायला लागली. तो बाजारात आणायचा असेल तर बायकोला सांगायला लागला तुला अर्ध तिकीट आहे, तू बाजाराला जा, मी घरात झोपतो. 50% एसटी मध्ये गर्दी. जून पासून